मोठी बातमी आपण पाहतोय। मालेगावात 3 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्या करण्यात आली। डोंगराळे गावात 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जाते, तर मालेगावमध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे। आपण ही आत्ताची लाईव्ह दृश्य पाहतोय। या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। निषेध मोर्चा या ठिकाणी हा निघालेला आपण पाहतोय। जोरदार घोषणाबाजी। या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी मालेगाव बंदची हाक। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक देण्यात आलेली आहे। आक्रोश मोर्चा काढत निषेध व्यक्त केला जातोय। आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी या ठिकाणी केली जाते। या घटनेच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण आता ही दृश्य पाहतोय। मालेगावकर या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहायला मिळतात। लहान मुलींपासून महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेने संताप व्यक्त केला जातोय। या आरोपीला आता लवकरात लवकर शिक्षा द्या अशी मागणी होतीये। फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी या ठिकाणी आता केली जाते। आक्रोश मोर्चा काढत निषेध व्यक्त केला जातोय। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी या ठिकाणी केली जाते। चिमुकलीच्या अत्याचार आणि या घटनेच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी हा आक्रोश मोर्चा निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय। जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा निघालाय। गुरुवारी न्यायालयाने आरोपी खैरनारला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। जर या आरोपीने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे, तर मग शिक्षा का होत नाही, त्याला का विलंब केला जातोय, त्याला लवकरात लवकर शिक्षा द्या अशी मागणी आता या मुलीच्या काकाकडून, कुटुंबियांकडून, गावकऱ्यांकडून होतीये। या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी आता केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।